दिवसभरातल्या इतर महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या आपण बघूयात। लाडक्या बहिणींच्या खात्यातून बँकेनं मिनिमम बॅलन्स म्हणून पैसे कपात केल्यास बँकांवर कारवाई करण्याचा सरकारचा निर्णय। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। राज्यात 2,52,00,000 लाडक्या बहिणींचे अर्ज, त्यापैकी 2,41,00,000 महिलांचे अर्ज मंजूर, तर 23,40,000 महिलांचे आधार बँकेशी लिंक नाहीयेत। माजी आमदार नरेंद्र मेहतांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका। नरेंद्र मेहतांनी 2 पत्नी 3 अपत्यांची माहिती लपवून लाभाची पदं उपभोगल्याचा आरोप आहे। सामाजिक कार्यकर्ते राजू गोयल यांच्याकडून हायकोर्टात याचिका। चांदीवाल कमिटीच्या अहवालावरून अनिल देशमुखांची वकील असीम सरोदे यांच्यामार्फत सरकारला कायदेशीर नोटीस। चांदीवाल अहवालामधील माहिती लपवली जात आहे का, देशमुखांचा सवाल। राहुल गांधी उद्या आणि परवा कोल्हापूर दौऱ्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार। संविधान सन्मान संमेलनालाही उपस्थित राहणार। रामगिरी महाराजांविरुद्ध 67 गुन्हे दाखल, आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यभर गुन्हे, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण, मुंबई हायकोर्टात आज महत्त्वाची सुनावणी। सकाळी 10:30 वाजता सुनावणी होणार आहे। राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कामध्ये वाढ, 100-200 रुपयांऐवजी 500 रुपये मुद्रांक शुल्क मोजावे लागणार। प्रतिज्ञापत्र, खरेदी खत, हक्क सोडपत्रासाठी आता 500 रुपये मुद्रांक शुल्क मोजावे लागेल। कोकण रेल्वेच्या स्थानकातील प्लॅटफॉर्मचा प्रश्न लवकरच सुटणार आहे। प्लॅटफॉर्म रेल्वे बोर्डाच्या गाईडलाईनला अनुसरून असणं आवश्यक आहे।